2024-25 ची होळी श्री संतोष भाऊ मदनकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय चांगला सामाजिक संदेश देत होळी साजरी केली। तर त्या होळीबद्दल आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष भाऊ मदनकर आणि इतर अनेक तरुण या ठिकाणी आपल्या बाजूला आहेत। तर संतोष भाऊ, आपण त्या होळीबद्दल काय सांगू शकाल? सांगा। त्या आम्ही होळीला नाव दिलं दुर्गुणांची होळी। दुर्गुणांची होळी म्हणजे आपल्या अंगामध्ये जेही वाईट गुण असतात त्याची होळी करायची आणि ते रायटिंगमध्ये लिहून कागदावरती ते पूर्ण पकडून त्याला होळीमध्ये स्वाहा करायचं। सद्गुणांना समोर यावं आणि दुर्गुणांची होळी। ही आयडिया आली आहे मंद्र स्कूलमधल्या मॅडम श्रीमती गालफाडे मॅडम। त्या मॅडमचं अभिनंदन या ठिकाणी आणि शेवटी शिक्षक आहेत आणि अशा प्रकारच्या कल्पना एका शिक्षिकेच्या मनातच येऊ शकतात। तर यामध्ये किती लोकांनी सहभाग केले असं कोणी आपल्याकडे कोण होते? यामध्ये प्रगती कॉलनी, सुयोगनगर, मालेवार नगर तिथे संपूर्ण रहिवासी उपस्थित होते, नागरिक उपस्थित होते। हो का? म्हणजे सर्व नागरिक सगळं आणि सर्वांनी प्रतिज्ञा घेतली। सर्वांनी प्रतिज्ञा घेतली, एक शपथ घेतली। किती जण होते? 2, 4, 5, 10 असे सदस्य होते का? कशा समजून सांगायला? हो, तिथे मिस्टर मोहबंशी सर यांनी प्रतिज्ञा घेतली। आधी ते बोलले, त्याच्यानंतर सर्वांनी पाठीमाग सर्वांनी प्रतिज्ञा घेतली। चांगली गोष्ट आहे। आपली कॉलेजला खूप चांगल्या गोष्टीचं अनुसरण केलं जाते आणि याची दखल सुद्धा संपूर्ण न्यूजपेपरने घेतली होती त्यावेळेस। आपण अशाच गोष्टी करत राहाल आणि मी सुद्धा अशा गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रचार आणि प्रसार करत राहील। धन्यवाद। चॅनलचं नाव आहे आपलं सत्यवचन।